मित्रांनो, मागच्या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. एक आपल्या नगर जिल्ह्यात आणि दुसरं बारामतीमध्ये. त्यात बारामती हा मतदारसंघ अत्यंत हाय प्रोफाईल होता, कारण पवारांची पण बाहेरून आलेली एक व्यक्ती, अजितदादांच्या निधनामुळे जी जागा रिक्त झाली त्या शेवटी होती ती म्हणजे सुनेत्रा पवार. नेहमीप्रमाणे पवारसाहेबांनी ह्या मतदानापासून दूर राहण्याचा मार्ग शोधला. बरोबर मतदानाच्या 1 दिवस आधी ते बिजवडीमध्ये भरती झाले. प्रकृतीविषयक समस्या होत्या, त्या समस्या 22-23ला पूर्ण झाल्या आणि जसं 23ला बारामतीमधलं मतदान संपलं की पवारसाहेब पुणे आपल्या घरी सिल्वर ओकला आले. पवारसाहेबांना सुनेत्राताईंना मतदानच करायचं नव्हतं कारण सुनेत्रा पवार हे बाहेरून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या पवारांना शरद पवार कसं मतदान करतील? आणि बरोबर त्यांनी त्या 2-3 दिवसासाठी दुखणं काढलं, कारण सांगता सभेला जावं लागलं असतं. ती सांगता सभा म्हणजे महायुतीची होती, तिथे जायचं नव्हतं. सुनेत्राताईंना पाठिंबा नाविलाजाने दिला, पण मतदान करायचं नव्हतं म्हणून आजारपण काढलं. पवारसाहेब, आपली खेळी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पण तुम्ही का मतदान तुमचं नाही झालं म्हणून सुनेत्रा वहिनी काही निवडून येण्याचे थांबणार आहेत का? त्या भरघोस मताने निवडून येतील. पण या निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर या पवार घराण्याची चष्मे ठराविकच. रोहित पवार मतदान अगदी बोटाला शाई लावली त्याचा फोटो काढून बाहेर येऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि काय सांगितलं? सुनेत्राताईंना भरघोस मतदान करा. खरं म्हणजे अशी पत्रकार परिषद घेता येते का? पत्रकार परिषद घेऊन मतदान ज्या दिवशी चालू आहे त्या दिवशी आवाहन करता येतं का? नाही, हा निवडणूक आयोगाचा प्रश्न. पण रोहित पवारसारख्या धूर्त चाणाक्ष माणसांना आवाहन करून याचे बरेच अर्थ निघू शकतात. एक तर असा अर्थ आहे की सुनेत्राताईंच्या गुडबुकमध्ये आता रोहित पवारला जायचंय. ते अजूनही रोहित पवार नेहमीच्या स्वभावानं, मला वाटतं संजय राऊत म्हणाले होते की शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील. मी त्याही पुढे जाऊन म्हणतो, पत्रकार परिषद घेऊन मतदान ज्या दिवशी चालू आहे त्या दिवशी आवाहन करता येतं रोहित पवारला, समजून घ्यायला 1000 जन्म घ्यावे लागतील. शरद पवार साहेब परवडले, पण रोहित पवार परवडत नाहीत. रोहित पवार यांना काय सांगितलं की दादा जर हयात असले असते तर दादा, आणि जर पक्षाचे विलिनीकरण झालं असतं तर दादा 2000ला काँग्रेसच्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. कसे झाले असते ते त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे काहीही करून सुनेत्रा काकींच्या गुडबुकमध्ये येण्याची ही रोहित पवारची धडपड आहे. रोहित पवार साहेब, 2004ला ज्यावेळेस संधी होती त्यावेळेस खुद्द शरद पवारांनी कधी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. त्याच्या बदल्यात 2 कॅबिनेट मंत्रिपदं वाढवून घेतले. आता दादा गेल्यावर तुम्हाला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का की दादा 2000 असतील तर 2000 लोक कशाला मुख्यमंत्री झाले असते? रोहित पवार कुणाला बनवतो? आणि आता खरी गंमत सुरू झालेली आहे की बारामतीमध्ये या पवार घराण्याची यादी सुरू झाली. जर पवारांना जाहीर केलं 2000 लोक, पण तिला मीच उमेदवार आहे, लोकांच्या मनात मी उभं राहावं. तिकडे युगंधर पवार यांनी जाहीर केलं. रोहित पवार नेहमी निवडणुकीसाठी तयारच असतात. अरे काय, बारामती म्हणजे तुमची 7-12 नोंद आहे का? बारामतीच्या तुमच्या नावावर कुणीतरी निवडणूक लढवू नये. पवारसाहेब, तुमच्या डोळ्यासमोर तुमची ही चौथी पिढी एकमेकांच्या अंगावर आता मुसळ घेऊन धावतायत. एकमेकांच्या अंगावर, त्यातही बारामतीच्या कोण मित्रत्व करणार, मी उभं राहणार. शरद पवार तुम्हाला कोणी विचारणार? सुरू झालंय. अहो, कोणीतरी पवार, मग काय राजेंद्र पवार, कोणीतरी सांगितलं. श्रीनिवास पवार यांनी साहेब दवाखान्यातून आलेत आणि ते बघायला बोलून घेतलं आणि निर्णय सांगतील. काय निर्णय सांगणार आहेत? पोरं ऐकण्याच्या बाहेर गेलेत. आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पाहावं लागेल तुमच्या अशा कृष्णकर्त्याने किती घरं बुडालेली आहेत, किती घरातली करती माणसं हाय खाऊन मेलेली आहेत. तुमच्या समोरच पवार साहेब, तुम्हाला या पवार घराण्यातली यादवी पाहायला मेलीये. याच्यावर तुम्ही कुठलाही उपाय काढू शकणार नाहीत. सुनेत्रा ताईला बाहेरचा पवार म्हणून तुम्ही म्हणू शकता, पण रोहित पवार, जयंत पवार जर उद्या भांडायला उभं राहिले तर कोणता पवार तुम्ही खरा मानणार आहे ते एकदा सांगा. तुम्ही नेहमीप्रमाणे रोहित पवारच्या बाजूलाच उभं राहता हे आम्हाला माहितीये, पण पवार साहेब उतार वयात तुम्हाला हे पाहायचं नशिबी आलं. जर तारुण्यात तुम्ही चांगलं काम केलं असतं तर कदाचित उतार वयात हे पाहावं लागलं नसतं. आणि पवार साहेब, उठता बसता लोकशाहीचा जयघोष करणारे तुम्ही, संविधानाचे गोडवे गाणारे तुम्ही, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे तुम्ही, मला सांगा, तुम्हाला ज्या वेळेस पासून मतदानाचा अधिकार मिळालाय त्या दिवसापासून तुम्ही सतत मतदान करत आलात. तुमच्या आयुष्यातली ही पहिली घटना आहे की तुम्ही या वेळेस बारामतीमध्ये जाऊन मतदान केलं नाही, कारण तुम्हाला सुनेत्रा ताईंना ना मतदान करायचं नव्हतं. तुमच्या मनात तुमच्याविषयी अढी होती म्हणून तुम्ही आजारपण काढलं. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गाने आहे ती सगळी पदं उपभोगून घेतल्यावर सुद्धा तुम्ही मतदानाला गेला नाहीत. याचाच अर्थ तुम्ही कितीही मखलाशी केली, कितीही आजारपण दाखवलं तर जनता तुम्हाला पक्क ओळखून आहे.
23 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. एक आपल्या नगर जिल्ह्यात आणि दुसरं बारामतीमध्ये. त्यात बारामती हा मतदारसंघ अत्यंत हाय प्रोफाईल होता, कारण पवारांची पण बाहेरून आलेली एक व्यक्ती. अजितदादाच्या निधनामुळे जी जागा रिक्त झाली त्या शेवटी होती ती म्हणजे सुनेत्रा पवार. नेहमीप्रमाणे पवार साहेबांनी या मतदानापासून दूर राहण्याचा मार्ग शोधला. बरोबर मतदानाच्या एक दिवस आधी ते बिजवडीमध्ये भरती झाले. प्रकृतीविषयक समस्या होत्या. त्या समस्या 22-23 पूर्ण झाल्या आणि जसं 23ला बारामतीमधलं मतदान संपलं की पवार साहेब पुणे आपल्या घरी सिल्वर रोकला आले. पवार साहेबांना सुनेत्राताईंना मतदानच करायचं नव्हतं कारण सुनेत्रा पवार हे बाहेरून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या पवारांना पवार साहेब कसं मतदान करतील? आणि बरोबर त्यांनी त्या 2-3 दिवसासाठी दुखणं काढलं, कारण सांगता सभेला जावं लागलं असतं. ती सांगता सभा म्हणजे महायुतीची होती. तिथं जायचं नव्हतं. सुनेत्राताईला पाठिंबा नाविलाजाने दिला, पण मतदान करायचं नव्हतं म्हणून आजार पण काढलं. पवार साहेब आपली खेळी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, पण तुम्ही का मतदान तुमचं नाही झालं म्हणून सुनेत्रा वहिनी काही निवडून येण्याच्या थांबणार आहेत का? त्या भरघोस मताने निवडून येतील. पण या निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर या पवार घराण्याचे चष्मे ठराविकच. रोहित पवार मतदान अगदी बोटाला शाई लावली त्याचा फोटो काढून बाहेर येऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि काय सांगितलं? सुनेत्राताईंना भरघोस मतदान करा. खरं म्हणजे अशी पत्र मात्र आलीच होती. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.